नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही आज पाहू शकता आपण आज आलोय तैवान पिंकच्या प्लॉटमध्ये। तैवान पिंकचे रोपं लावून आपल्याला 4 ते 6 महिने झालेले आहेत। काही रोपांची चांगल्या प्रकारे वाढ आहे, पण काही रोपांची ग्रोथ कमी दिसते। त्याच प्रकारे ती ग्रोथ कमी का बरं आहे त्याचं आपण सर्व काही इन्स्पेक्शन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की त्याच्यात मोठ्या प्रमाणात निमॅटोड। तर ज्या झाडांमध्ये निमॅटोड आहे त्याला आपण व्हॉल्यूम प्राइम सारखे औषधं दिले, पण पाहिजे तसा फारसा रिझल्ट भेटत नाही। लॉंग टाइम मध्ये आपल्याला प्लॉट नवीन आहे, आपल्याला 4 ते 5 वर्ष किंवा 6 वर्ष 7 वर्ष प्लॉट टिकवायचा आहे, तर त्याला परमनंट विलाज किंवा आपण त्याला प्रायमरी स्टेज मध्ये काय करू शकतो, तर आम्ही असा विचार केला की आपण झेंडू या पिकाची लागवड मध्ये करू शकतो। आंतरपीक म्हणून झेंडू लावण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की 2 झाडांमधील अंतर हे 4 फूट आणि याच्यात आपण 2 रोप झेंडूचे बसवलेले आहेत। झेंडू हा आपण उत्पादन करता न लावता फक्त आणि फक्त निमॅटोड किंवा सूत्रकृमी जे म्हणतो, मुळांवर जे गाठा येतात ते निमॅटोड करता आपण झेंडू लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण पाहू शकता अशा प्रकारे झेंडूचं चांगल्यापैकी रोप आहे। ही व्हरायटी जी आहे ती कलकत्ता नामांकित व्हरायटी आहे। तर हे रोप बीचं नसून हे काडीचं रोप आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रूट झोन वगैरे चांगल्यापैकी डेव्हलप झालेला आहे। धन्यवाद मित्रांनो।